रामचंद्रासी केवी सांगू. आणि मीच त्या ठिकाणी ज्यावेळेस सीतामातेचा शोध घेऊन पंपा सरोवरावर गेलो होतो त्यावेळेस सांगितलं होतं मी भगवंताला, हे भगवंता या ठिकाणी सीतामाता अशोकवनामध्ये त्या ठिकाणी सुखरूप आहेत आणि आता या ठिकाणी इंद्रितानं वध केला, कुठल्या तोंडाने जाऊन मी भगवंताला सांगू. एवढं दुःख या ठिकाणी हनुमंतराला होऊ लागलं आहे. जेणे पुढे तुझले बहुत धन तेने ती पुढे घेतले हिरून, जेणे केले बहुत पालन तेने ती शिरचे दिले. चला सुख दिले जन्मवरी तेने ती लोटले दुःख समुद्री, जल घरातून काढले बाहेरी तेने ती शिरचे दिले. किती या ठिकाणी छान दृष्टांत दिलेत ग्रंथकर्त्यानं. ज्याच हनुमंतरायानं एवढं मोठं त्या ठिकाणी समुद्र उल्लंघून लंकेमध्ये जाऊन सीतामातेचा शोध घेतला आणि ही वार्ता ज्यावेळेस भगवंताला समजली होती त्यावेळेस भगवंताला केवढा आनंद झाला होता. आणि आता मी हाच हनुमंत आहे आणि कुठल्या तोंडाने मी जाऊन या ठिकाणी भगवंताला त्यांच्या दुःखात लोटू, असं अनेक मनामध्ये त्या ठिकाणी हनुमंतरायाच्या मनामध्ये विचार येऊ लागले. रसाक्रांत प्राणी पडेला या जीवनात देवने वाचविला, सगळ्याची त्याचा वध केला शस्त्र घेऊन श्वास दे. आणखीन एक सुंदर उदाहरण दिले. एखादा तहानेने व्याकुळ झालेला माणूस आहे, त्याचा प्राण कंठाशी आलेत, पाणी नाही प्यायला आणि नेमका अशा वेळेस आपण त्याला त्या ठिकाणी पाणी पाजून त्याला जीवदान द्यावं आणि उठून बसला की परत आपल्या शस्त्राने त्याचा घात करावा, अशा प्रकारचं आता या ठिकाणी घडलेलं आहे असं हनुमंतराय म्हणू लागले. कैसा मी रामाप्रती जाऊन कैसे सांगू हे वर्तमान, मध्येची गोष्टी ठेवता झाकून तरी दूषण लागत असे. मग आता कसं मी या ठिकाणी जाऊन सांगू हनुमंतरायाला, हा मोठा प्रश्न हनुमंतरायाला पडला होता. भगवंताला कसं जाऊन सांगू आणि जर मी या ठिकाणी नाही सांगू तर खोटं बोलल्याचं पाप या ठिकाणी मला लागेल, त्याकरता मला सत्य काय ते भगवंताला सांगावंच लागणार आहे असं या ठिकाणी हनुमंतराय विचार करू लागले. ऐसे विचार हनुमंत सत्वरी आला जे जे रघुनाथ, अधोजाने सुंदत भयभीत कपी झाले. मग असं या ठिकाणी रुदन दुःख झालेलं हनुमंतरायाला. आणि जिथं प्रभू रामचंद्र थांबले होते तिकडं हनुमंतराय आलेले, त्या ठिकाणी चेहरा कोमेजला आहे, नाराज त्या ठिकाणी असे झाले दिसू लागले हनुमंतराय. भगवंतासमोर गेला तर काय करतात. राम लक्ष्मण मारुतीशी पुसती वर्तमान, हनुमंत वृक्ष सळपडवून आकृंदान सांगत असे. रडत रडतच हनुमंतराय भगवंताच्या समोर त्या ठिकाणी गेले सामोरे. हे ज्यावेळेस भगवंताने लक्ष्मणानं पाहिलं त्यावेळेस त्यांना नवर वाटलं नेमकं झालं काय या मारुतीला. त्यावेळेस मात्र मोठ्यानं त्या ठिकाणी गळा फोडला हनुमंतरायानं आणि भगवंताच्या चरणावरती लोटांगण घेऊन त्या ठिकाणी काय सांगतात. जानकी अनुने रणांगणी इंद्रजीचे टाके वधोनी, आईचे कथाचा पपानी दुःखी करून रडत रडतच त्या ठिकाणी हनुमंतराय सांगायला लागले प्रभू रामचंद्राला, भगवंता मी ज्यावेळेस त्या रणभूमीवर होतो त्यावेळेस इंद्रजितानं सीतामातेला आपल्या रथावर घालून आणलं आणि अशा सीतामातेचा रणभूमीवर वध केला असं या ठिकाणी ज्यावेळेस हनुमंतरायाने सांगितलं भगवंताला, प्रभू रामचंद्राला देखील अतिशय दुःख होऊ लागलं होतं. काय होतं पुढे. चांगले ते अश्रुस्रव लागले हाकार ते रामसेनेत एकच हाहाकार उडाला त्या वानर सेनेमध्ये, रामसेनेमध्ये. आणि भगवंताच्या डोळ्यातून देखील त्या ठिकाणी गळगळा अश्रू वाहू लागले होते. लक्ष्मणाच्या डोळ्यातून देखील अश्रू व्हायला लागले.